विद्यार्थी मित्रांनो, सप्रेम नमस्कार। DMAR परीक्षेचा आज जो पेपर झाला आहे त्यावर आधारित आपण महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत। ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना आजच्या व्हिडिओमधून नक्की शिकायला भेटेल, तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला देखील लाईक करायचं आहे। आणि लक्षात घ्या, तुमच्यासाठी परीक्षेत जे प्रश्न विचारले जात आहेत त्यामध्ये स्पोर्ट्स करंट अफेअर्स, अवॉर्ड करंट अफेअर्स, जनगणना आणि भारतातील सण आणि उत्सव करंट अफेअरमधील महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत। त्यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ तयार केले आहेत। ते व्हिडिओ जर बघायचे असेल तर डेली करंट अफेअर्स टायटलमध्ये तुम्हाला लिंक दिसेल, त्यामध्ये जा, त्यामध्ये जाऊन प्लेलिस्टमध्ये जा, परीक्षा महत्त्वाचे यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला भेटेल, ते बघून घ्या। तसेच करंट अफेअर 2025 ही जी प्लेलिस्ट ती केली आहेत त्यातील देखील व्हिडिओ बघून घ्या। परीक्षेत तुमचा चालू घडामोडीचा एकसुद्धा मार्क जाणार नाही। तर बघूयात आज कोणकोणते प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न आहे, पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर देश कोणता? तर हा आहे चीन। आणि हा आपण जे चालू घडामोडी प्रश्न घेतले आहेत त्यातीलच हा व्हिडिओ आहेत। फ्रीमध्ये सर्व व्हिडिओ आहेत यूट्यूबला, तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्या। पुढील प्रश्न आहे, परार्थ या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? तर परार्थ इतरांसाठी समानार्थी टॉपिकमधील हा प्रश्न आहे। पुढील प्रश्न, रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा। समुद्राला काय नसते? तर समुद्राला रूप नसते। पुढील प्रश्न, पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा। कीर्तन, मूर्ती, आसन की वरील सर्व? योग्य उत्तर आहे वरील सर्व। यानंतर पुढील प्रश्न, सार्वजनिक क्षेत्रांमध्ये समान संधी याच्या संबंधीचे कलम कोणते आहे? तर लक्षात घ्या, जो कलम 16 आहे त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये समान संधी या गोष्टी दिलेल्या आहेत। पुढील प्रश्न, तंजावर क्षेत्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर तंजावर क्षेत्र हे तामिळनाडू राज्याशी संबंधित आहे। तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई, बिहारचे आहे पटना, मध्य प्रदेशचे आहे भोपाळ, तर महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई। आणि महाराष्ट्राचा जो राज्य प्राणी आहे तो आहे शेकरू। पुढील प्रश्न, सेवा सदन याची स्थापना कोणी केली? ती केली आहे रमाबाई रानडे। जे विद्यार्थी मित्रांनी आपली DMAR रिव्हिजन मॅरेथॉन व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये समाजसुधारकाचे जे आपण 100 प्रश्न बघितले होते त्यातीलच हा प्रश्न आहे। याचं योग्य उत्तर आहे रमाबाई रानडे। पुढील प्रश्न, दख्खनच्या पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना काय म्हणतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, पूर्व घाट असे म्हणतात। यानंतर पुढील प्रश्न, जर्जर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर जर्जर शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे ऑप्शन 3, मजबूत। यानंतर पुढील प्रश्न, गवतावर पडलेले दवबिंदू मोत्यासारखे दिसते, हा कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? तर गवतावर पडलेले दवबिंदू मोत्यासारखे म्हणजे जो दवबिंदू आहे त्याला कशाची उपमा दिली आहे? मोत्याची। तर योग्य उत्तर असेल ऑप्शन 2, उपमा अलंकार। पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बाबतीत वृद्धी झाल्यास आर्थिक अभिवृद्धी होते? राईट आन्सर आहे ऑप्शन 4, बचत करण्याची प्रवृत्ती। यानंतर पुढील प्रश्न, सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळ राज्यामध्ये कोणी कार्य केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, नारायण गुरु यांनी। यानंतर पुढील प्रश्न, कृत्रिम जनुके यांचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? तर कृत्रिम जनुके याचा जो शोध आहे तो हरगोविंद खुराना यांनी लावला। पुढील प्रश्न, पोर्तुगीज व्यापारी कोणत्या शतकात गोव्यात प्रथम आले? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2, 15व्या शतकात। यानंतर पुढील प्रश्न, अभिलेखागार विभागात कोणत्या नोंदी ठेवल्या जातात? राईट आन्सर आहे ऑप्शन 2, ऐतिहासिक दस्तावेज। आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात लोकसेवा हक्क कायदा केव्हापासून लागू झाला? योग्य उत्तर आहे 28 एप्रिल 2015 पासून। विद्यार्थ्यांनो, अजूनही प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट। आपण जर फार्मसिस्टसाठी जर फॉर्म भरला असेल आणि आपल्याला जर प्रश्न हवे असेल तर आपल्याकडे 3000 प्रश्न आहेत, प्राईज आहे 299, सोबत 40 सब्जेक्टिव्ह टेस्ट आहेत आणि 2 मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे। तर हा कोर्स परचेस करण्याकरिता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जर आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून PDF फाईल पाहिजे असेल तर आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करू शकता। त्याच पद्धतीने आम्ही तुमच्याकरता एक्झाम स्पेशल मटेरियल तयार केले। परीक्षेत जे
प्रश्न विचारले जात आहेत त्या सर्व PDF फाईल एक साईडला काढल्या. सोबत ऑनलाईन प्रॅक्टिस करण्याकरता ऑनलाईन टेस्ट देखील देत आहोत. यामध्ये 1000 प्रश्न आहेत. 60+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे 99 रुपये. फक्त PDF फाईल पाहिजे असेल तर 93 56 25 60 34 व्हॉट्सअप करा. यामध्ये तुम्हाला पुस्तक लेखक टोपण नावे, समानार्थी विरोधार्थी शब्द, म्हणी त्यांचे अर्थ, भारतातील सण आणि उत्सव, नृत्य प्रकार, महत्त्वाचे ऑपरेशन, निर्देशांक, पुरस्कार, राष्ट्रीय उद्यान, महत्त्वाची योजना, आंतरराष्ट्रीय संस्था, क्रीडा प्रश्न, रामसर स्थळांची यादी, वारसा स्थळांची यादी, GI टॅक्स, महत्त्वाचे व्याघ्र प्रकल्प, महत्त्वाचे शिखर परिषदा, अर्थसंकल्प, जनगणना, हे सर्व प्रश्न तुम्हाला बघायला भेटेल. सोबत खाली जे टॉपिक दिले त्यावर तुम्हाला 5 ऑनलाईन टेस्ट आम्ही देत आहोत. ज्यामध्ये महाराष्ट्राचा भूगोल, राज्यव्यवस्था, इतिहास, समाजसुधारक, अर्थव्यवस्था, विज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, 100 प्रश्नांच्या 5 टेस्ट, ॲप्टिट्यूड, करंट अफेअर आणि कॉम्प्युटर. ज्यांना हा कोर्स घ्यायचा असेल लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत. DMR परीक्षेकरिता आपण आपल्या स्क्रीनवर ज्या पोस्ट दिसत आहेत यापैकी कोणत्याही पोस्टसाठी जर फॉर्म भरला असेल तर ते मटेरियल आपल्याकडे उपलब्ध आहेत. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. यानंतर पुढील प्रश्न बघूयात. दृश्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन 3 अदृश्य. अब्दी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर अब्दी या शब्दाचा समानार्थी जो शब्द आहे तो आहे ऑप्शन क्रमांक 4 समुद्र. पुढील प्रश्न. परवाना कायदा कोणत्या वर्षी संबंधित आहे? परवाना कायदा हा सन 1857शी संबंधित आहे. रावी नदी कोणत्या शहरामधून वाहते? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 लाहोर. पुढील प्रश्न. ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणासंबंधीचे आहे? तर ते आहे महर्षी कर्वे. यानंतर पुढील प्रश्न. सर्वात कमी मतांनी निवडून आलेले राष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत VV गिरी. आणि विद्यार्थी मित्रांनो, जे डेली करंट अफेअर्स आहेत ना त्यावर क्लिक करा. प्लेलिस्टमध्ये जा. परीक्षा महत्त्वाचे 4 व्हिडिओ आहेत बघून घ्या. त्यानंतर करंट अफेअर 2025 प्लेलिस्टमध्ये जा. एकूण 6 व्हिडिओ आहेत ते देखील बघून घ्या. व्हिडिओ बघताना स्पीड 1.5x करा. परीक्षेत चालू घडामोडीचं एकसुद्धा प्रश्न तुमचा चुकणार नाही. परत मी का सांगतोय त्यातूनच प्रश्न तुम्हाला परीक्षेत आलेले दिसत आहेत. तर आवर्जून जा. तुम्ही जेवण करताय, प्रवास करताय, ज्यावेळेस तुम्हाला अभ्यास करायचा नाही आहे बरोबर त्यावेळेस तुम्ही कानात हेडफोन टाका आणि ते व्हिडिओ तुम्ही ऐकले जरी तरी चालेल. व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही. ऐकले जरी तरी ते प्रश्न तुमच्या लक्षात राहण्यास मदत होईल. पुढील प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये काय समाविष्ट आहे? तर त्यात समाविष्ट आहेत मूलभूत हक्क. पुढील प्रश्न. पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? योग्य उत्तर आहे सन 1526 मध्ये. पुढील प्रश्न. रक्त शुद्धीकरणासाठी खालीलपैकी कोणता अवयव जबाबदार असतो? तर तो असतो मूत्रपिंड. पुढील प्रश्न. भारतीय नौदलाकडून खालीलपैकी कोणत्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी करण्यात आली? योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 मिगम. पुढील प्रश्न. 2025 या वर्षातील कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला? राईट आन्सर आहे ऑप्शन 1 12th फेल. पुढील प्रश्न. अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी खालीलपैकी कोणती आहे? तर ती आहे नर्मदा. नर्मदा आणि या तापी या ज्या नद्या आहेत त्या पश्चिम वाहिनी आहेत आणि त्या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. यानंतर पुढील प्रश्न. 2011ची भारतीय जनगणना कितवी होती? तर ती होती 15वी. पुढील प्रश्न. किश्तवार हाय अल्टिट्यूड नॅशनल पार्क कोणत्या राज्यामध्ये आहे? तर तो आहे जम्मू काश्मीरमध्ये. पुढील प्रश्न. राष्ट्रीय सागरी सप्ताह खालीलपैकी केव्हा असतो? तर तो असतो 4 ते 10 मार्च रोजी. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक आवश्यक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता. पुढील प्रश्न आहे. गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ते आहेत महात्मा फुले. पुढील प्रश्न. मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा? तर या वाक्यातील कर्ता आहे चंद्र. पुढील प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द पृथ्वी या शब्दात समानार्थी नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन 3 दारा. पुढील प्रश्न. आकाश पाताळ एक करणे या वाक्यप्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय? तर तो आहे संतापाने थैमान घालणे. पुढील प्रश्न. कोबी हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर तो आला आहे कानडी भाषेतून मराठीत. पुढील प्रश्न. भारताची द्राक्ष राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे नाशिक. पुढील प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर लक्षात घ्या, जे राष्ट्रपती असतात ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. पुढील प्रश्न. क्रिप्टो चलन वापरण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? तर तो आहे ऑप्शन 1
एल साल्वाडोर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात दगडी कोळशाच्या खाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर ते आहेत ऑप्शन 3 चंद्रपूर जिल्ह्यात. यानंतर पुढील प्रश्न, बिहू उत्सव साजरा करणारा खालीलपैकी राज्य कोणते? तर ते आहे आसाम. मी तुम्हाला सांगतोय, जनगणना झालं, सण आणि उत्सव झालं, खेळ झाले आणि पुरस्कार झाले, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यावर आपण ऑलरेडी 4 व्हिडिओ बनवलेत. प्रत्येकी 50 प्रश्न आहेत. ते जर तुम्ही एकदा डोळ्याखालून घातले तर तुम्हाला मदत होऊ शकते. तर ते व्हिडिओ आवर्जून बघून घ्या परीक्षेत तुम्हाला, कारण की परीक्षेत रिपीटेड पॅटर्न असतो. आज सण आणि उत्सवावर हा प्रश्न विचारला तर उद्या दुसऱ्या राज्याचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न, वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे? योग्य उत्तर आहे राष्ट्रकूट. पुढील प्रश्न, जनगणना 2011 नुसार कोणत्या राज्यात लोकसंख्या वाढीचा दर सर्वाधिक आहे? तर ते राज्य आहे मेघालय. पुढील प्रश्न, महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कोणाच्या पाठिंब्यासाठी केला? तर तो केला आहे शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी. यानंतर पुढील प्रश्न, गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर ते आहेत ऑप्शन 2 रवींद्रनाथ टागोर. यानंतर पुढील प्रश्न, सिस्मोग्राफ हे यंत्र कशाची तीव्रता मोजण्यासाठी वापरतात? तर ते वापरतात भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी. पुढील प्रश्न, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणत्या महान देशभक्ताने केली होती? योग्य उत्तर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिले फ्लो केमिस्ट्री टेक्नॉलॉजी हब कुठे आहे? ते आहे हैदराबाद या ठिकाणी. यानंतर पुढील प्रश्न बघा, आता क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. पूनम राऊत ही खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे क्रिकेट. नेक्स्ट, रसायनशास्त्राचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? योग्य उत्तर आहे अँटोइन लॅव्होसियर. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय, भौतिकशास्त्र तज्ज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, ECG तंत्रज्ञ, एक्सरे तंत्रज्ञ, सहाय्यक ग्रंथपाल, औषध निर्माता, दंततंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण सहाय्यक, ग्रंथपाल सहाय्यक, प्रलेखाकार, ग्रंथसूचीकार, डॉक्युमेंटलिस्ट, वाहनचालक, उच्च व निम्न श्रेणी लघुलेखक यापैकी कोणत्याही पदाकरिता फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे मटेरियल उपलब्ध आहेत. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये कोर्सेसमध्ये जर गेला तर हे सर्व टेक्निकल क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटेल. MCQ आहेत. प्रत्येक टॉपिकवर 20+ ऑनलाईन टेस्ट आहेत. सोबत 2 100 प्रश्नांच्या मॉक टेस्ट देखील आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. तर नक्की परचेस करा. जर तुम्हाला कंप्लीट नॉन टेक्निकल मटेरियल हवं असेल तर एकूण 19,000+ प्रश्न आहेत. 300+ ऑनलाईन टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 400 रुपये. 100 रुपये डिस्काउंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे. KDMC 100 हा कोड या ठिकाणी यूज करायचा आहे. तसेच आपल्याला एक्झाम स्पेशल 99 रुपये म्हणजे अगदी कमी फी आहे. नक्की ॲप्लिकेशन डाउनलोड करून हा परचेस करा. याची जी व्हॅलिडिटी आहे ती 1 वर्षांची असेल. जेवढ्याही PDF आहेत त्या तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करून कधीही बघू शकता. नेटची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. तसेच फार्मसिस्टसाठी आपल्याकडे 3,000+ प्रश्न, 40 सब्जेक्टिव्ह टेस्ट आणि 2 मॉक टेस्ट आहेत. नक्की परचेस करा. अपकमिंग बाकी एक्झामसाठी देखील हे मटेरियल तुम्ही यूज करू शकता. जर तुम्हाला बाकी शिफ्टसाठी जर ॲनालिसिस हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटेल. ज्या तुम्हाला मी सांगितलं आहे प्लेलिस्ट, एक्झाम स्पेशल, त्यानंतर करंट अफेअर 2025, त्यामध्ये जाऊन सर्व व्हिडिओ आत्ताच बघून घ्यायचे आहेत. थँक्यू.